श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे आपले परब्रह्म ब्रह्मांड नायक अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ आणि आपल्या 12 राशींच्या अद्भुत नात्यांची. बघा, तुम्ही लक्ष दिलंय का? आपल्या जन्माच्या तारखेनुसार आपली रास ठरत असते. आणि ही रास म्हणजे फक्त ज्योतिषातला आकडा नाही, तर आपल्यातलं ऊर्जेचं प्रतिबिंब आहे. आणि हीच ऊर्जा स्वामी समर्थाच्या आशीर्वादांशी जोडली गेलेली आहे, जी जीवनात अप्रतिम बदल घडवू शकते. बघा, आधीनं स्वामी समर्थांची झलक आपण बघूया. मित्रांनो, आधीनं आपण थोडं मागे जाऊया. अक्कलकोट नावाचं छोटंसं गाव होतं. तिथे 1800च्या सुमारास एक अद्भुत व्यक्तिमत्व प्रकट झालं. ते कोण? ते म्हणजे आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. लोक सांगतात की स्वामी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन द्यायचे, एखाद्याचा आजार क्षणात बरा करायचे आणि भक्तांच्या मनातला विचारही न सांगता ते ओळखायचे. त्यांच्या एकाच वाक्यात इतकी शक्ती होती की अगदी कठीण प्रसंगही बदलून जायचा. ही गोष्ट ऐकताना कदाचित स्वप्नासारखी वाटेल, पण करोडो लोकांनी स्वामी महाराजांचे चमत्कार अनुभवले आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की राशी आणि स्वामी समर्थ महाराज यांचा संबंध कसा? तर ज्योतिष सांगतात की प्रत्येक रास वेगवेगळ्या ग्रहाशी जोडलेली असते आणि हे ग्रह म्हणजे आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या ऊर्जेचा एक प्रकारच आहेत. आणि स्वामी समर्थ महाराजांची उपासना ही ऊर्जा संतुलित करते. म्हणजेच काय? ग्रहांच्या चांगल्या वाईट प्रभावाला सौम्य करून ते आपलं मन शांत करते. आपले मार्ग जे आहेत ते मोकळे आणि सुकर करते. चला तर आता खरी गोष्ट सुरू करूया. तुमच्या राशीनुसार स्वामी समर्थ महाराजांनी उपासनेचा गुप्त मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. राशींची गोष्ट त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिली रास आहे मेष. म्हणजेच काय? धाडसी वीरांचा मार्ग. मेष राशींचे लोक जरा आग्रही पण ऊर्जेने भरलेले असतात. त्यांच्यासाठी लाल रंग शुभ. मंगळवारी लाल फुलं घेऊन येऊन जय जय रघुवीर समर्थ 21 वेळा जप केला तर आत्मविश्वास आणि नोकरी व्यवसायात उभारी येते. दुसरी रास आहे वृषभ. बघा, वृषभ राशींचे लोक हे शांत पण हट्टी असतात. वृषभ रास म्हणजे स्थिरतेचा आधार, शुक्र ग्रहाचा प्रभाव. शुक्रवारी पांढऱ्या फुलांचा नैवेद्य द्या आणि शांत मनाने स्वामी नामाचा जप करा. त्यांनी काय होणार आहे? तुमची आर्थिक स्थैर्य हे वाढले आहे. त्याचप्रमाणे तिसरी रास आहे मिथुन. बघा, मिथुन राशींच्या लोकांनी बुधवारी हिरव्या पानाचं अर्पण जर केलं तर त्यांचं कौशल्य सुधारतं. चौथी रास आहे कर्क. बघा, कर्क राशीच्या लोकांनी जर सोमवारी उपवास केला आणि गुरुवारी जर स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणादायी पूजा केली तर त्यांच्या घरामध्ये प्रेम वाढतं. नंतरची रास आहे बघा सिंह. सिंह राशीतल्या लोकांनी रविवारी केशरी आणि फुलं जर वाहली तर बघा देवांचं स्वामी महाराजांचे बळ त्यांना मिळते. सहावी रास आहे कन्या. कन्या राशींच्या व्यक्तींनी गुरुवारी जर पिवळ्या फुलांचं दान स्वामी समर्थ महाराजांना केलं तर त्यांचं हे आरोग्यही सुधारतं. आठवी रास आहे वृश्चिक. बघा, वृश्चिक राशींच्या लोकांनी जर मंगळवारी लाल फूल देवाला म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना जर अर्पण केलं तर त्यांच्या आयुष्यातील जी भीती आहे ती माहिती आहे का, ती निघून जाते. म्हणजेच काय? एकंदरीतरित्या भीतीवर ते विजय मिळवतात. 9वी रास आहे धनु. बघा, धनु राशींच्या लोकांनी जर गुरुवारी का केशरी कलरचं फूल जर स्वामी महाराजांना अर्पण केलं तर ज्ञान आणि प्रवासात त्यांना आयुष्यामध्ये यश मिळते. 10वी रास आहे मकर. बघा, मकर राशींच्या लोकांनी शनिवारी काळ्या तिळाचं दान केलं शनी तर काय होतं? त्यांच्या ज्या आयुष्यातील अडचणी आहेत त्या दूर होतात. तशाच प्रकारे शनिवारी त्यांनी स्वामी महाराजांची जर विशेष सेवा केली, माळ जप केला, तारक मंत्राचा पाठ केला
तर त्यांच्या आयुष्यामधील शनीच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात. 11वी रास आहे कुंभरास. कुंभराशींच्या लोकांनी जर का गुरुवारी पाणी असताना पाण्याची सेवा केली, म्हणजेच काय, जागोजागी जर त्यांनी माठ ठेवली आणि माठामध्ये पाणी भरून ठेवलं, म्हणजेच काय, तर पाणी वाटपाची जर त्यांनी सेवा केली ना, समाजसेवा जर केली, तर त्यांना सामाजिक यश मिळते आणि सामाजिक यशमुळे त्यांची आर्थिक प्रगती ही अधिक पटीने वाढते. त्यामुळे जर कुंभ राशींच्या लोकांनी पाणी वाटप सेवा केली तर त्यांची सामाजिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे प्रगती होते. आता शेवटची आणि 12वी रास आहे मीन. बघा, मीन राशींच्या लोकांनी ना रोज जर का गंगाजलाने अभिषेक केला, म्हणजेच काय, तर त्यांनी काय करायचं आहे, गंगाजल जर नसेल तुमच्याकडे उपलब्ध तर साधं पाणी असताना ते साधं पाणी घेऊन जर त्यांनी महाराजांचा अभिषेक केला तर त्यांना ना एक आंतरिक शांती मिळते. आता मी तुम्हाला एक साधा पण प्रभावी मंत्र सांगणार आहे, जो सकाळी उठल्यावर 5 मिनिटे तुम्हाला म्हणायचा आहे. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. इतकं छोटं पाहुलीनं तुमच्या ऊर्जेला नवा रंग देऊन जाईल. बघा, माझ्या परिचयातनं एक कुटुंब आहे, त्यांचा व्यवसाय खूप अडचणीत होता. त्यांनी काय केलं, गुरुवारीनं पिवळ्या चणा डाळीचं दान सुरू केलं आणि रोज स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ मंत्र जपही केला. काही महिन्यातच त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला. अशा शेकडो कथा आपल्या भोवती आहेत. त्या सगळ्यांच्या पाठीमागे स्वामींचाच आशीर्वाद आहे. मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या राशीनुसार मार्ग समजला असेल. तुमची रास कोणती आणि तुम्ही कोणता उपाय करणार आहात हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हा अनुभव आपल्या कुटुंबासोबत शेअर करा. कदाचित त्यांनाही स्वामींचा आशीर्वाद लाभेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला उपयुक्त आणि आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर करू शकता. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. श्री स्वामी समर्थ.